यांनी भूषण पाटील यांना दिली आहे. पहिलं षटक डाव्या हाताच्या बॅट्समनसाठी राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होत आहे प्रशांत भवर आणि राहुल बागडे. या सलामीच्या जोडीला पुन्हा एकदा याच सामन्यामध्ये देखील कंटिन्यू केलं जात आहे, कायम केलं जात आहे. ओ शॉर्ट अप लेन डिलिव्हरी, यावेळेस बॅटवर पिक केला, पुल पॉवरफुल सक्सेसफुल. या सामन्यातला पहिला षटकार येतोय प्रशांत भवर. असाल मित्रांनो, थोडंसं छोटंसं मैदान दुसऱ्या मैदानांच्या तुलनेने, त्यात हवेचा वेग आणि हवेची दिशा जर आपण बघत असाल तर डाव्या हाताच्या बॅट्समनसाठी आता देखील अनुकूल परिस्थिती. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. ओ हो काय होतंय. यावेळेस प्रशांत भवर यांचा झेल मात्र तिथे सुटतोय. मिसकम्युनिकेशन, कॉलिंगचा अभाव. यावेळेस जनरेटर चालू करायचंय, विनंती असेल. इथे मैदानाच्या आतमध्ये चर्चा करत असताना राहुल बागडे आणि प्रशांत भवर. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा भूषण. ओहो यावेळेस फुलर लेन डिलिव्हरी, बॅटवर चेंडू पिक केलाय, जबरदस्त प्रहार, स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळतोय. वाह व्हाट अ शॉट. रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा स्ट्रोक बघायला मिळाला. ओहो क्या बात आहे, माय गॉडनेस. या अगोदरच्या चेंडूवर सरळ बॅटने खेळून काढलेला स्ट्रोक, स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळाला. त्यानंतर लगेचच टिपिकल टेनिस क्रिकेट स्ट्रोक, रिव्हर्स फटका, बॅटवर चेंडू पिक केला आणि डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर हवाई मार्गाने राहुलच्या बॅटमधून आलेला हा लाजवाब स्ट्रोक, षटकार. स्टँडर्ड ऑफ क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट राहुल बागडे यांच्या बॅटमधनं बघायला मिळतंय. पहिल्या षटकाची समाप्ती होते. मेंडेटरी पॉवर प्ले असताना, मेंडेटरी पॉवर प्लेचा फायदा घेताना क्षेत्ररक्षणावर जे निर्बंध होते त्या निर्बंधांचा फायदा घेत असताना राहुल बागडेच्या बॅटमधनं आतिषबाजी, धावांची आतिषबाजी, जबरदस्त फटकेबाजी बघायला मिळते. पहिल्या षटकाची समाप्ती होते. 18 धावा धावपलकावर लागताय. मेंडेटरी पॉवर प्ले मधलं दुसरं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये टाकलं जातंय. राऊंड द विकेट, शॉर्ट अप लेन, प्रशांत भवर. आता सामन्याचे सूत्र प्रशांत भवरच्या हातामध्ये. शॉर्ट अप लेन डिलिव्हरी, बॅटवर पिक केला, हुक पद्धतीचा स्ट्रोक, चेंडू सरळ जातोय डीप लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, षटकार.
धावसंख्या 25 धावा. ओहो, वाईड यॉर्कर, खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. अप्रतिम डिलिव्हरी, आउटस्टँडिंग पिचिंग, आउटस्टँडिंग डिलिव्हरी. एक आदर्श पद्धतीचा चेंडू यावेळेस मात्र डिलिव्हर केला गेला. प्रशांत भवरला मात्र निश्चितच बांधून ठेवलं गेलं. यावेळेस ज्यावेळेस मैदानाच्या उजव्या बाजूला जास्तीत जास्त फटकेबाजी होत असते त्यावेळेस मात्र ऑफ स्टंपवर गोलंदाजी केली जाते. यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालं सुरेख चेंडू. यावेळेस डान्सिंग डाऊन द ग्राउंड ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता. ऑन द यावेळेस मात्र रायझिंग डिलिव्हरी बघायला मिळाली. प्लेबल डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू राईज होतोय. वेगवान गोलंदाजी, भन्नाट वेगानं टाकलेला हा चेंडू प्रचंड वेगाने सरळ विकेट कीपर योगेश महालेच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. सलग 3-4 चेंडू. या दरम्यान प्रशांत भवर मात्र कमबॅक करता एक मोठा स्ट्रोक. मात्र सीमारेषेजवळ अफलातून क्षेत्ररक्षण केलं जात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेजवळ सिंगल येतोय. हे षटक मात्र निश्चितच मास्टर वॉरियर संघासाठी मात्र यशस्वी षटक ठरलंय. धावसंख्या 1.5 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. 26 धावा धावपलकावर लागताय. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये. राहुल वैयक्तिक 4 चेंडूंमध्ये 11 धावांवर बॅटिंग करतोय. तर दुसऱ्या बाजूला प्रशांत भवर 7 चेंडूंमध्ये 14 धावांवर नाबाद बॅटिंग करतोय. या अगोदर आजच्या खेळामध्ये 114 धावांचा आजच्या खेळातील धावांचा उच्चांक जो नोंदवला गेला तो त्र्यंबकराज टायगर्स या संघाकडनं. तो संघ आता फलंदाजी करतोय. लेग स्टंपवर टाकलेला चेंडू यावेळेस मात्र अत्यंत हुशारीने चेंडूला लिव्ह केलं गेलं, लेफ्ट केलं गेलं. मुख्य पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवंतर धाव मिळते. लेग स्टंपवर गोलंदाजी केली जाते. इकडे राहुल बागडे मात्र निश्चितच मैदानाच्या चारी बाजूला फटकेबाजी करू शकणारा हा मिस्टर 360. मिस टाइम स्ट्रोक, झेल होतोय. वॉट अ कॅच. फॉलो थ्रू मध्ये मात्र विकास वाघमारे डाऊन द बॉल. एक विकास वाघमारे मात्र निश्चितच आपल्या संघाला एक ब्रेक थ्रू मिळून देत आहे. एक अप्रतिम झेल टिपला गेला. फॉलो थ्रू मध्ये धावत जात प्रचंड एफर्ट्स लावले गेले. चेंडूच्या खाली येत लाजवाब झेल त्यांच्याकडनं पकडला जातोय. आज या अगोदरच्या सामन्यामध्ये किरण बाबर यांनी देखील विकेटच्या मागच्या बाजूला 2 अविश्वसनीय झेल पकडले. दोन षटकांची समाप्ती होते. मेंडेटरी पॉवर प्ले इथे संपेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक प्रतिषटक 13.50 या सरासरीने 27 धावा धावफलकावर लागताय. प्रवीण आहिरे मैदानाच्या आतमध्ये येत आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रवीण आहिरे यांनी पटकावला होता. आपल्या अष्टपैलू खेळीसाठी हो तोसिफ तांबोळी मॅन फ्रॉम गोटी एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये ट्रॅकवर परतते. पहिला चेंडू, क्लासिक गोलंदाजी. इथे बॅट्समन प्रशांत भवरला मात्र बीट केलंय.
तौसिफ तांबोळे यांच्याकडनं सलग 2 चेंडू निर्धाव पद्धतीने डिलिव्हर केली जात आहे. ऑन साइडला पूल केलाय, शॉर्ट ऑन पूल, डीप मध्ये चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन रीजन मध्ये. प्रशांत भवरच्या बॅट मधून आलेला हा एक तगडा प्रहार, सिंगल कंप्लीट केली जाते. प्रवीण आहेरे आता स्ट्राइक वर येतील. 28 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे विकास वाघमारे यांच्यासाठी 200 रुपयांचं प्राइज येत आहे. राहुल बागडेच्या विकेटसाठी आणि त्या झेलसाठी मयूर सोनवणे यांच्याकडनं 201 रुपयांचं पारितोषिक विकास वाघमारे यांच्यासाठी जाहीर होत आहे. तौसिफ तांबोळे यावेळेस मात्र ओव्हर द विकेट. ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू विकेटच्या अगदी बाहेर. मुख्य पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा येतोय. प्रवीण आहेरे सारखा तगडा फलंदाज ज्या वेळेस स्ट्रायकिंग एंड वर असतो त्यावेळेस अनेक वेळेस गोलंदाजाचा याच पद्धतीने त्यांचा परिस्थिती होत असते. तौसिफ मॅन फ्रॉम घोटी, घोटी एक्सप्रेस नावाने त्यांना ओळखलं जातं. ओव्हर पिच डिलिव्हरी, जबरदस्त प्रहार. इकडे मात्र वाईडिश लॉंग ऑफ रीजन मध्ये एफर्ट्स लावले गेले. हवेत सूर मारून चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र लॉंग ऑफ सीमारेषे जवळ उभ्या असल्या खेळाडूच्या डोक्यावरनं चेंडू सरळ बाहेर जातोय. सीमारेषेच्या बाहेर प्रवीण आहेरेच्या बॅटमधून आलेला हा दमदार प्रहार, षटकार. पलक वाढतोय. 35 धावा धावपलकावर लागताय. 2.4 षटकाच्या खेळानंतर आपलं अकाउंट षटकार मारून ओपन करताय प्रवीण आहिरे. या अगोदरच्या सामन्यामध्ये असलेला रिदम या सामन्यामध्ये देखील कायम ठेवताय. ओहो, डान्सिंग डाऊन द विकेट. ओव्हर पिच डिलिव्हरी, बॅटवर चेंडू पिक केलाय. जबरदस्त प्रहार अलॉंग द कार्पेट. चेंडू वेगानं ट्रॅव्हल करतोय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. प्रवीण आहिरेच्या बॅटमधनं आणखी एक खणखणीत प्रहार, चौकार. प्रवीण आहेरे ऑन इज फायर. एक जबरदस्त स्ट्रोक. यावेळेस मात्र स्टायलिश पद्धतीने चेंडू खेळून काढलाय. सरळ जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर. प्रवीण आहेरेच्या बॅटमधून आलेला हा लाजवाब स्ट्रोक, षटकार. येतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलक जाऊन पोहोचतोय 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 45 धावा. आणि आता इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा बदल होतोय. जाऊया हिंदी मध्ये ऐकण्यासाठी सन्माननीय मुन्नाजी शाह सरांकडे. ओव्हर टू मुन्नाजी सर. धन्यवाद बोराड़े सर. नए ओवर की शुरुआत हुई है. विकास वाघमारे गेंदबाजी करने के लिए आए हैं. में 45 रन कुल मिलाकर स्कोर है. विकास वाघमारे ने अपना पिछला ओवर बहुत अच्छा ओवर किया था, एक विकेट भी चटकाया था 8 रन देकर पिछले ओवर में. जबकि तीसरा ओवर कुछ महंगा साबित हुआ.
17 रन आए मुझे लगता है शायद तीसरे ओवर में। 45 रन इस समय स्कोर हैं। विक्की विक्की वाघमारे, अगली गेंद प्रशांत भंवर के लिए, हल्के हाथों से धकेला गेंद को ऑफ साइड में, डायरेक्ट हिट करने का प्रयास यहां पर जरूर किया गया, थ्रो करना मुनासिब नहीं समझा। 1 रन प्रशांत भंवर के बल्ले से यहां पर आता हुआ 46 रन कुल मिलाकर स्कोर हैं। अब प्रवीण प्रवीण अय्यरे ऑन स्ट्राइक, बहुत अच्छे फ्लो में बल्लेबाजी कर रहे हैं प्रवीण अय्यरे। प्रवीण अय्यरे बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। अगली गेंद का मुकाबला करने वाले हैं विकास वाघमारे की। जिस अंदाज में इस समय प्रवीण फ्लिक किया गेंद को, गेंद पहुंच रही है मिड ऑन की ओर, पहला रन तेजी से लिया गया, 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। प्रवीण अय्यरे के लिए प्राइज भी आया है यहां पर। यदि प्रवीण अय्यरे इस मुकाबले में अर्धशतक लगाते हों तो मयूर भाई सोनोने की ओर से उन्हें 501 रुपए का कैश प्राइज दिया जाएगा। पिछले मुकाबले में आप लोगों ने देखा होगा कि गेंदबाजी कर रहे थे प्रवीण अय्यरे, तभी भी मयूर सोनोने की ओर से प्राइज लगाया गया था। वो इस बार घुमाने की कोशिश, विकेट कीपर से थोड़ी सी मिस्टेक और उसका फायदा उठाते हुए 1 रन यहां पर कंप्लीट किया गया। 22 का इशारा आता हुआ अंपायर भिंगारे जी द्वारा। संदीप जी भिंगारे इस समय मेन अंपायर की भूमिका में हैं, जबकि स्क्वेलिग अंपायर की जिम्मेदारी संभाल रहे हैं संदीप गांगुर्डे सर। विक्की अगली गेंद के साथ उछालकर खेलने की कोशिश, हालांकि मिस टाइम फुल फेस ऑफ द बैट स्ट्रोक नहीं खेला गया, इसके बावजूद भी 1 बाउंस गेंद से एक्स्ट्रा कवर के बाहर, चौके के साथ ही ओवर यहां पर कंप्लीट हो जाएगा। 1 गेंद बाकी है, सॉरी 1 गेंद आनी बाकी है सर इस ओवर में। 1 गेंद इस ओवर की आनी अभी और बाकी है। की समाप्ति के बाद 13 रन प्रति ओवर के रन रेट से 52 रन कुल मिलाकर स्कोर हैं। जहां तक बात की जाए विक्की वाघमारे की गेंदबाजी की, मुझे लगता है अपने 2 ओवर के कोटे में 15 रन देकर 2 ओवर में 1 विकेट लेने में सफल हुए हैं विक्की वाघमारे। 5वां ओवर शुरू होने वाला है। आला आला बॉल, अच्छी साझेदारी परवान चढ़ती हुई यहां पर प्रशांत भंवर और प्रवीण अय्यरे के बीच। सलमान पटेल गेंदबाजी करने के लिए तैयार, राउंड द विकेट, पहली गेंद ऑफ स्टंप से भटकी हुई गेंद, एक बार फिर थोड़ी सा कलेक्शन में मिस्टेक करते हुए विकेट कीपर योगेश महाले, वाइड का भी इशारा अंपायर की ओर से। और इन 2 रनों की सहायता से रन संख्या पहुंचती हुई 54 रनों पर। अब सलमान पटेल अब ओवर द विकेट गेंदबाजी करना चाहते हैं राइट हैंड बैट्समैन प्रवीण अय्यरे के लिए।
ऑफसाइड में तीन खिलाड़ी बाउंड्री लाइन पर रखे गए हैं ऑफसाइड में। प्रवीण ने घुमा दिया है गेंद को लॉन्ग ऑन की ओर, नो चांस, लंबा हिट और ये 6 रन। साठ रन कुल मिलाकर बन गए हैं इस ओवर की एक गेंद में। अभी तक 8 रन आ गए हैं। सलमान पटेल गेंदबाजी कर रहे हैं, मुकाबला हो रहा है प्रवीण अय्यर के साथ। 60 गेंदों में 27 रन बनाकर खेल रहे हैं प्रवीण। नेक्स्ट बॉल, फिर एक बार ऊंचा स्ट्रोक खेला गया लॉन्ग ऑन की ओर और बैक टू बैक सिक्सर्स प्रवीण अय्यर द्वारा। देखते ही देखते 8 गेंदों में 33 रन बनाकर 425 के स्ट्राइक रेट से खेल रहे हैं प्रवीण अय्यर। खेला गेंद को मिड विकेट और लॉन्ग ऑन के दरमियान से पहला रन तेजी के साथ पूरा किया गया। बहुत सुंदर फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग डीप मिड विकेट के खिलाड़ी द्वारा। पांचवें ओवर का खेल इस समय प्रगति पर है। 61 रन बने हैं। ऑन साइड में घुमाने की कोशिश, टॉप एज फील्डर गेंद के नीचे, हालांकि दोनों ने कॉल नहीं किया था, दोनों ने कॉल नहीं दिया था। वो तो भाग्यशाली हैं, मास्टर्स के दोनों फील्डर्स के कैच लपक लिया गया, वरना अंदर ऐसी सिचुएशन में मिसअंडरस्टैंडिंग देखी जाती है ज्यादातर। खैर, प्रशांत भंवर की पारी का अंत होता हुआ 14 गेंदों में 16 रनों की पारी खेलकर लौट रहे हैं प्रशांत। 61 रन बने हैं। 5वें ओवर का खेल प्रगति पर। आखिरकार इस ओवर में सफलता सलमान पटेल के नाम। दूसरा विकेट चला गया और नए बल्लेबाज अब मैदान में पहुंच रहे हैं। नासिक के कैरन पोलार्ड, विशाल ससाने। मजबूत भुजाओं वाले खिलाड़ी हैं। इस बीच युवा नेता सम्माननीय संतोष कामड़े जी का मैदान में आगमन। हार्दिक स्वागत सम्माननीय कामड़े सर का। इस बीच एक वाइड गेंद, विशाल ससाने ऑन स्ट्राइक, सलमान पटेल टू विशाल। शॉर्ट बॉल घुमाया बैक टू द बॉलर, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, गेंद जा रही है बाउंड्री लाइन की ओर और 4 रनों के लिए बाउंड्री लाइन। है विशाल ससाने, ऊंचा स्ट्रोक खेलना चाहता, गेंद जा रहे हैं मिड विकेट की और फील्डर वहां मौजूद है। देखना है एक और चौका, बैक टू बैक। .220 के रन रेट से स्कोर है 76 रन। 2 बैट्समैन अभी तक आउट हुए हैं। अच्छी साझेदारी पहले देखी गई थी प्रशांत भंवर और प्रवीण अय्यर के बीच। देखते हैं, 9 गेंदों में 34 रन बनाकर इस समय बल्लेबाजी कर रहे हैं प्रवीण अय्यर
और उनका साथ 2 गेंदों में 8 रन बनाकर के दे रहे हैं पोलार्ड। लास्ट ओवर, और लास्ट ओवर में गेंदबाजी करने के लिए आए हैं भूषण पाटिल। सिडको एक्सप्रेस, पाटिल की पहली गेंद ऑन साइड में खेला गया स्ट्रोक। वेट करना होगा अंपायर के फैसले का। कर रहे हैं प्रवीण अय्यर, 6 रनों की घोषणा होती हुई अंपायर की ओर से। ऑनर भूषण जी अड़सरे की ओर से भी यहां पर प्राइज घोषित किया गया है। यदि अपना अर्धशतक पूरा करते हो प्रवीण अय्यर तो 1100 रुपए का कैश प्राइज होगा प्रवीण अय्यर के लिए, और 500 रुपए मयूर भाई सोनोने ने भी डिक्लेयर किए हैं। देखते हैं। ओ व्हाट अ शॉट, बिग शॉट, क्लासिकल शॉट, क्लास शॉट, सीधे एकमात्र बैट्समैन प्रवीण अय्यर 1600 रुपए से बिल्कुल करीब हैं अब। फुल टॉस गेंद आणि झेल सुटला। लास्ट ओवर चल रहा है, अंतिम ओवर का खेल चल रहा है, और देखते ही देखते बढ़ती हुई रन संख्या पहुंच गई है 89 रनों पर। अब 89 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स। अंतिम ओवर की 3 गेंदें अभी शेष हैं। ससाने ऑन अ स्ट्राइक। विशाल के लिए गेंद, जाने दिया गेंद को, अंपायर का फैसला वाइड बॉल। 90 रन हो चुका है स्कोर। अब 3 गेंदें अभी शेष है। 12 गेंदों से 47 रन बनाकर खेल रहे हैं इस समय नॉन स्ट्राइकिंग एंड पर खड़े बल्लेबाज प्रवीण अय्यर। विशाल ससाने ऑन अ स्ट्राइक। अगली गेंद होगी विशाल को। शॉर्ट बॉल जाने दिया लेग स्टंप के बाहर की गेंद को, और क्या फुर्ती दिखाई प्रवीण अय्यर ने, क्या फुर्ती दिखाई प्रवीण अय्यर ने। एक और वाइड बॉल, और वो भी ऐसे समय में। 92 रन, 92 रन। अगली गेंद प्रवीण को, रन नहीं लेना चाहते हैं प्रवीण। 2 गेंदें शेष है आखिरी ओवर में। 1600 रुपये से केवल 3 रन दूर हैं प्रवीण अय्यर। त्र्यंबकराज टाइगर्स के ऑनर सम्माननीय भूषण जी अड़सरे की ओर से 1100 रुपये तथा मयूर सोनोने की ओर से 500। उछाला गेंद को लॉन्ग ऑन की ओर, और 1600 रुपए पक गए। उस ओर जो दर्शकगण हैं, आपसे रिक्वेस्ट है प्लीज कोऑपरेट करें। चेंडू दिया नन भाई चावरिया, अतुल जी हैं, अतुल गौली जी द्वारा ये सेवाएं यहां पर प्रोवाइड की जा रही हैं। चला, आ गया है चेंडू। अगली गेंद के साथ फिर एक बार ऊंचा स्ट्रोक प्रवीण अय्यर के बल्ले से, और गेंद चली गई वाइडिश लॉन्ग ऑफ बाउंड्री के ऊपर से सीधे 6 रन।
खूब धन्यवाद डीजे अंश। मैन ऑफ द मैच, अभी अभी जो मैच यहां पर समाप्त हुआ है, इस मुकाबले के मैन ऑफ द मैच का पुरस्कार जाता है 59 रनों की नॉटआउट पारी खेलने वाले, सॉरी अरे आपने बोला एकशे पाच धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेला मास्टर्स वॉरियर्स हा संघ। तन्मय पाटील, व्हॉट अ फिल्डिंग, ओहो या दरम्यान विकेट कीपर नितीन बेन यांच्याकडनं एक आगळा वेगळा प्रयत्न, मुन्नाजी तुमच्या भाषेमध्ये धावबाद करण्याचा एक अनोख्या पद्धतीने इथे प्रयत्न केला गेला। इथे स्टंपला हिट न करता गोलंदाज तन्मय पाटील यांच्यावर हल्ला केला गेला आणि त्या हल्ल्यामधनं तन्मय पाटील मात्र थोडक्यात बचवले गेले। विकेट कीपर नितीन बेन मात्र इथे प्रचंड एफर्ट्स लावत असताना मैदानाच्या आतमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले तन्मय पाटील यांना पुन्हा एकदा या सामन्यामध्ये देखील पहिलं षटक टाकण्याची महत्त्वाची जबाबदारी अनुभवी गोलंदाज फिरकीपटू तन्मय पाटील यांच्यावर सोपवली गेली। ओ गुडलँड स्पॉटवर चेंडू पिच केला जातोय, ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, वेगानं चेंडू विकेट कीपर नितीन बेन यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय। 105 धावांचा पाठलाग करायचा आहे, 105 धावांचं लक्ष इथे पूर्ण करायचं आहे। लोअर फुल टॉस ड्राइव्ह केलाय, स्ट्रोक अप्रतिम, मात्र त्याही पेक्षा चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण 30 यार्ड सीमारेषेजवळ राहुल बागडे यांच्याकडनं। या अगोदरच्या इनिंग मध्ये याही सामन्यात जबरदस्त बॅटिंग पुन्हा एकदा प्रवीण आहिरे यांच्याकडनं बघायला मिळाली। धावसंख्या 1। ओह व्हाट अ कॅच, माय गुडनेस, कॅच ऑफ द मॅच। अप्रतिम झेल, वाडिश मिड ऑफ रिजन मध्ये हवेमध्ये सूर मारून एका हातामध्ये स्वतःला स्ट्रेच केलं गेलं आणि एक अप्रतिम अविश्वसनीय झेल तिथे पकडला गेला। एक मोठं यश मिळतंय आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून देत असताना तन्मय पाटील।
गोलंदाजी इथे फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल किंवा क्षेत्ररक्षण असेल, या क्रिकेटच्या प्रत्येक फॉर्मॅट, क्रिकेटच्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये त्र्यंबक राज टायगर संघातील खेळाडू जबरदस्त कामगिरी करताय. म्हटलं जातं की आयुष्यामध्ये क्षेत्र कुठलंही असो, कष्टाशिवाय पर्याय नाहीये. कष्टासोबत जर प्रामाणिकपणा असेल तर यशालाही पर्याय नाहीये. इकडे यश मिळतंय. मिड ऑफ रिजन मध्ये काय झेल पकडलाय, जबरदस्त कॅच, जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि लाजवाब गोलंदाजी. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये असीम येत आहे. त्यावेळेस असीमला प्रमोट केलं गेलं. डाव्या हाताचा बॅट्समन त्याला इन्व्हाइट केलं गेलं. कर्णधार योगेश महाले यांच्याकडनं एक चांगली रणनीती आखली जाते. साधारणपणे दुपारपासून आजच्या सकाळच्या सत्रापासून आपण बघत असाल तर हवेची दिशा डाव्या हाताच्या फलंदाजांसाठी पोषक. या दरम्यान फुल टॉस चेंडू, खराब चेंडू, बीमर पद्धतीचा चेंडू डिलिव्हर केला गेला. बॅट्समन कडनं डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू टोलावला जातोय. सिंगल कंप्लीट केली जाते. मुख्य पंचांकडनं नो बॉलचा इशारा येतो. फ्री हिट असेल आणि निश्चितच बॅट्समन योगेश महालेसाठी मोठा फटका खेळण्याची एक मोठी संधी मात्र निश्चितच चालून आली आहे. धावसंख्या मॅन्डेटरी पॉवर प्ले 5 चेंडू नंतर 3 धावा. फ्री हिट असेल, मोठा फटका खेळण्याची शक्यता. क्षेत्ररक्षण जर आपण बघत असाल, विकेट कीपर, त्यानंतर थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, ओव्हर पिच डिलिव्हरी, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. खराब क्षेत्ररक्षण. मिड ऑन रिजन मध्ये पुन्हा एकदा चेंडू पकडण्याचा तिथे प्रयत्न केला जातोय. प्रयत्न इथे फसताय. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू वेगानं ट्रॅव्हल करतोय. सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर योगेश महालेच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत चौकार. इथे खणखणीत चौकार येतोय. पहिल्या षटकाची समाप्ती होते मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. तन्मय पाटीलचं पहिलं षटक इथे कंप्लीट होत आहे. फक्त 7 धावा खर्च करताय. शेवटच्या चेंडूवर योगेश महालेच्या बॅटमधून आलेला एक जबरदस्त प्रहार बघायला मिळाला. मिड ऑन रिजन मध्ये मात्र खराब क्षेत्ररक्षण तिथे होतंय आणि चुकीला माफी नाही. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार येतोय. दुसरं षटक स्वतः कर्णधार प्रवीण आहिरे येत आहे. प्रवीण आहिरे यांच्यासाठी हे मैदान मात्र निश्चितच लकी ठरतंय. या अगोदर नाशिक रोड प्रीमियर लीगच्या 3ही पर्वामध्ये अप्रतिम कामगिरी करणारा हा खेळाडू छत्रपती चषक, काकानाना प्रीमियर लीग मध्ये देखील उपस्थितांना, प्रेक्षकांना देखील इम्प्रेस करतोय, प्रभावित करतोय. सातत्यानं लाजवाब कामगिरी करणारा हा रिदम मध्ये असणारा गोलंदाज. ओ यस, क्लीन बॉल बॅट्समन, अप्रतिम डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू खाली राहतोय. उभ्या उभ्या स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट्समन क्लीन बॉल, बॅक टू द पवेलियन. मात्र आज मैदानामध्ये काल जर मुन्ना शेख असतील, रवी आहिरे असेल, बापू कडताळेंचा खेळ बघण्याचा योग प्रेक्षकांना आला, तर आज 2 सर्वोत्तम अष्टपैलू देखील, आज सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंचा खेळ बघण्याचा योग देखील येतोय. या अगोदर सर्वज्ञ फाउंडेशन संघाकडनं कर्णधार रोहित परब यांना मैदानावर बघितलं, त्यानंतर अभिजित पाटील यांना बघितलं आणि आता या सामन्यामध्ये तुम्ही त्र्यंबक राज टायगर संघाकडनं कर्णधार स्वतः प्रवीण आहिरे ज्या पद्धतीने कामगिरी करताय, निश्चितच दर्जेदार कामगिरी, दर्जेदार क्रिकेट, स्टँडर्ड ऑफ क्रिकेट, क्लासिक क्रिकेट बघायला मिळत आहे. 2 गडी बाद, 7 धावा. शॉर्ट ऑफ लेन, ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता. रायझिंग डिलिव्हरी, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ विकेट कीपर नितीन बेन यांच्या हातामध्ये जातोय. इथे नितीन बेन देखील आपल्या यष्टीरक्षणासाठी, विकेट किपिंगसाठी आणि मजबूत फलंदाजीसाठी ओळखले जातात. आज मात्र नव्या इथे कर्णधाराने दिलेली जबाबदारी अत्यंत कुशलतेने पार पडताना विकेटच्या मागच्या बाजूला नितीन बेन, प्रवीण आहिरे पुन्हा एकदा दत्त मंदिर एंड कंड ओव्हर द विकेट बॅट्समन साठी. ओहो हो, बॅक टू बॅक पुन्हा दुसऱ्या चेंडूवर देखील एक मोठा हिट करण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय, बिग हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र यावेळेस मात्र फुटवर्क दिसत नाहीये, पदलालित्य दिसत नाहीये. उभ्या उभ्या स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, बॉलच्या लाईन मध्ये न येता स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याचा फायदा मात्र गोलंदाज प्रवीण आहिरे उचलतोय. लाजवाब गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर विकेट आली, त्यानंतर सलग 2 चेंडू निर्धाव पद्धतीने डिलिव्हर केले जात आहे.
यावेळेस मात्र नियंत्रण सुटतंय. अनियंत्रित गोलंदाजी, दिशाहीन गोलंदाजी, ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. चेंडू बाहेर जातोय. मुख्य पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा देतोय. लेदर बॉल क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेट असेल, त्यानंतर ॲज अ क्रिकेट कोच म्हणून देखील प्रवीण आहिरे यांची कारकीर्द अप्रतिम चालली आहे. प्रवीण आहिरे ओव्हर द विकेट. ओ हो हो हो, काय होतंय, रिप्ले बघायला मिळत आहे. सातत्यानं ऑन साइडला मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बॅट्समन आकाशकडनं केला जातोय, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. इथे बॉलच्या लाईन मध्ये येत नाहीये बॅट्समन. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. सहकारी योगेश महाले सारखा तगडा बॅट्समन, अनुभवी बॅट्समन असताना मात्र त्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न बॅट्समन आकाशने केला पाहिजे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा कुठलाही प्रयत्न इथे होत नाहीये. ओ हो हो, माय गुडनेस, लाजवाब गोलंदाजी, अप्रतिम आहिरे, लाजवाब गोलंदाजी. काय गोलंदाजी करतोय, काय टप्प्यावर गोलंदाजी करतोय. कुठली संधी इथे बॅट्समनला देत नाहीये. बॅट्समनला अक्षरशः बांधून ठेवलं जात आहे. सुरेख गोलंदाजी. प्रवीण आहिरे हा एकमेव नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट विश्वातील हा खेळाडू आहे की सन्माननीय अजिंक्य अण्णा चुंबळे यांच्या वतीने आयोजित केले गेलेल्या छत्रपती संभाजी महाराज मैदानावर, सिडको येथील मैदानावर आयोजित नाशिक टेनिस क्रिकेट प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देखील या खेळाडूने, अष्टपैलू खेळाडू प्रवीण आहिरे यांनी पटकावला होता. आणि त्यानंतर नाशिक रोड मध्ये आयोजित होणारी नाशिक रोड प्रीमियर लीग मध्ये देखील मॅन ऑफ द सिरीज पटकावणारा हा खेळाडू या स्पर्धेमध्ये देखील लाजवाब कामगिरी करतोय. या अप्रतिम आणि यशस्वी षटकाची अखेर होते. 2 षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. पुढच्या 24 चेंडूमध्ये हा सामना जिंकण्यासाठी मास्टर्स वॉरियर संघाला 24 चेंडू आणि 97 धावांची आवश्यकता. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 8 धावा, 105 धावांचं लक्ष्य. निश्चितच आज त्र्यंबकराज टायगर संघाचं कौतुक असेल. दोन्ही सामन्यामध्ये 100 पेक्षा जास्त धावा करण्याचा एक सांघिक पराक्रम इथे त्र्यंबकराज टायगर संघाच्या वतीने केला गेला. यामध्ये कर्णधार प्रवीण आहिरे यांचा देखील रोल फार महत्वाचा आहे. तर दुसऱ्या बाजूला मॅन फ्रॉम घोटी राहुल बागडे यांची देखील बॅटिंग अप्रतिम ठरली आहे. युवा क्रिकेटपटू कर्णधार मात्र निश्चितच अप्रतिम भूमिका इथे मेंटेन करतोय. कर्णधार कसा असावा तर निश्चितच प्रवीण आहिरे यांचं नाव घ्यावं लागेल. या दरम्यान ओव्हरपिच डिलिव्हरी, एक जबरदस्त प्रहार, वी क्षेत्रामध्ये खेळून काढलेला फटका सरळ जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. आकाशच्या बॅटमधनं आत्ता आलेला आहे एक सुरेख फटका, चौकार. सन्माननीय मिलिंदजी पवार सर, वेलकम, थँक्यू व्हेरी मच. षटकार. इथे आकाशला आता सूर्ग बसलेला दिसतो. या अगोदरच्या प्रवीण आहिरेच्या षटकामध्ये मात्र विकेटवर थोडासा स्ट्रगल करत असताना बघायला मिळालं. आता या षटकामध्ये मात्र सलग 2 चेंडूवर 2 मोठे हिट्स येत आहे. एक चौकार, एक षटकार त्यांच्या बॅटमधनं बघायला मिळतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र तन्मय कमबॅक करताय, तन्मय पाटील कमबॅक करताय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. जानाता चीन पहुंच गए जापान. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू कव्हर रिजन मध्ये जातोय. या सामन्यामध्ये एक बदल, एकमेव जो बदल केला गेला, करण आंबेडकर यांना इन मध्ये घेतलं गेलं, प्लेइंग 11 मध्ये घेतलं गेलं. योगेश महाले यांच्या बॅट मधनं एक लाजवाब स्ट्रोक येतोय. रिव्हर्स फटका, चेंडू सरळ डीप मध्ये जातोय, फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. योगेश महाले यांच्या बॅट मधनं आलेला एक लाजवाब स्ट्रोक, चौकार. खेळ पूर्ण होतोय. 24 धावा धावपलकावर लागत आहे. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू असेल. लेदर बॉल क्रिकेट विश्वामध्ये देखील प्रवीण आहिरे एक नावाजलेले अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जातात. नाशिक क्रिकेट अकॅडमीकडनं, NCA कडनं सातत्यानं ते वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात. मुंबईमध्ये देखील लेगबाईचा इशारा मुख्य पंचांकडनं येतोय. मुंबईच्या डिव्हिजन C मध्ये देखील क्लब क्रिकेट खेळतात प्रवीण आहिरे. आणि हे मैदान सातत्यानं त्यांच्यासाठी शुभ ठरतंय.
अप्रतिम कामगिरी 3 षटकाची अखेर होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा. इकडे त्र्यंबकराज टायगर संघाचे प्रमुख ओनर त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त त्र्यंबकेश्वर शिवसेना संघटक शिवसेनेचे नेते भूषणजी अडसरे मात्र निश्चितच आपल्या टीमवर आणि आपल्या कर्णधारावर मात्र निश्चितच प्रचंड खुश असतील. काय कामगिरी करताय मैदानाच्या आतमध्ये. संपूर्ण टीम मात्र निश्चितच एक दिलाने खेळताय आणि जिंकण्यासाठी जीवापाड मेहनत करताय. या नंतरच्या सामन्याचा टॉस पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न योगेश महाले यांच्याकडनं. एज आणि चेंडू सरळ जातोय शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये. एक सुरेख फटकेबाजी योगेश महाले यांच्याकडनं देखील होते. सर्वज्ञ फाउंडेशन आणि SG ब्लास्टर्स. अभिजित पाटील नाणेफेकीसाठी आपण यायचंय. अभिजितजी पाटील. ओहो मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू फ्लाय झाला. नितीन बेन डाऊन द बॉल. एक अप्रतिम झेल बॅट्समन आकाश झेल बाद होत आहे. विकेटच्या मागच्या बाजूला ऍज अ विकेट कीपर जबाबदारी सांभाळणारे नितीन बेन अप्रतिम झेल तिथे पकडताय आणि निश्चितच या यशामध्ये आपला वाटा इथे उचलताय. अप्रतिम गोलंदाजी. ओहो ऑन साइडला मजबूत प्रहार आणि चेंडू सरळ वन बाउन्स सीमारेषे पार चौकार. गोलंदाजी मार्कवर या चौकारासोबत धाव संख्या वाढते. 3 गडी बाद 30 धावा धावपलकावर लागताय. ओ या दरम्यान खराब चेंडू आणि विकेटच्या मागच्या बाजूला मात्र थोडंसं मिसफिल्ड बघायला मिळतंय. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू सरळ डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर चौकार. इथे पुढच्या सामन्याचा कॉल असेल SG ब्लास्टर संघ आणि सर्वज्ञ फाउंडेशन. SG ब्लास्टर संघाचा कर्णधार अभिजित पाटील आणि रोहित परब या दोघांनाही नाणेफेकीसाठी विनंती असेल. या पुढच्या सामन्याचा टॉस करण्यासाठी मी विनंती करेल सन्माननीय YD चॅलेंजर संघाचे प्रमुख सन्माननीय शिवसेनेचे पदाधिकारी योगेशजी देशमुख साहेब यांना विनंती असेल. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक रोड विभाग प्रमुख श्री विक्रमजी कदम साहेब या दोघांनाही विनंती असेल पुढच्या सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 39 धावा. त्यासोबतच नाणेफेकीसाठी मी विनंती करेल शिवसेनेचे युवा पदाधिकारी सन्माननीय विक्रांतजी थोरात साहेब आपल्याला देखील विनंती असेल की पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी आपण इथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. SG ब्लास्टर संघ आणि सर्वज्ञ फाउंडेशन. अभिजितजी पाटील रोहितजी परब टॉस साठी यायचंय. यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण जाऊया हिंदी मध्ये सन्माननीय मुन्नाजी शाह सर. ओव्हर टू मुन्नाजी सर. धन्यवाद बोराडे जी.
पांचवें ओवर की शुरुआत और पांचवें ओवर की पहली गेंद वाइड, उसके बाद नेक्स्ट बॉल पर यहां पर विकेट जाता हुआ भूषण पाटिल के रूप में, चौथे बैट्समैन के रूप में आउट होकर लौटे हैं भूषण पाटिल। ओके ठीक है, अभिजीत पाटिल आए हैं क्या? अभिजीत पाटिल प्लेइंग 11 देना है, चेंजेस हो तो। करण पांचवें ओवर में गेंदबाजी करने के लिए तैयार और करण की इस गेंद को घुमा दिया ऑफ साइड में 6 रनों के लिए। रिवर्स स्वीप में लगाया गया यह 6 रनों का स्ट्रोक नए बैट्समैन विकास वाघमारे द्वारा। इसके पहले वाले मुकाबले में भी मास्टर्स की ओर से मुझे लगता है सबसे अच्छी बल्लेबाजी विकास ने ही की थी। फिर एक बार रिवर्स अटेम्प्ट किया गया, इस बार चकमा खा गए करण की गेंद पर विक्की वाघमारे। 46 रन बने हैं पांचवें ओवर का खेल प्रगति पर। सफर काफी लंबा तय करना है मास्टर्स वॉरियर्स को। अभी 9 गेंदें बाकी हैं और 59 रनों की आवश्यकता। ऑन साइड में खेलने की कोशिश, गेंद जा रहे हैं डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, सिंगल रन मिलेगा विक्की को। 47 रन कुल मिलाकर स्कोर हो गया है। अब देखना है योगेश महाले 7 गेंदों से 15 रन बनाकर अभी मैदान में डटे हुए हैं। अगली गेंद के साथ करण, क्लीन बोल्ड हो गए योगेश महाले, विकेट नंबर 5। इस ओवर में दूसरी कामयाबी करण के नाम। पहली गेंद पर भूषण पाटिल का विकेट लिया था, जबकि इस गेंद पर अभी योगेश महाले को क्लीन बोल्ड किया है। 47 रन पर 5वां विकेट चला गया। नए बैट्समैन अब योगेश महाले की जगह लेने के लिए पहुंच रहे हैं प्रथमेश। करण नए बैट्समैन प्रथमेश के लिए अपने इस ओवर की आखिरी गेंद लेकर 47 रन स्कोर हैं। 58 रनों की आवश्यकता है जीत के लिए, मात्र 7 गेंदें बची हैं, लक्ष्य असंभव सा हो गया है। बीट हो गए प्रथमेश, ओवर यहां पर कंप्लीट हो जाएगा। 5 ओवर का खेल पूरा हो गया। 5 ओवर की समाप्ति के बाद मास्टर्स वॉरियर्स का स्कोर है 5 विकेटों के नुकसान पर 47 रन। मुझे लगता है 6 गेंदों की औपचारिकता मात्र बची है केवल। अब 58 रन पीछे हैं मास्टर्स। और गेंदबाजी के लिए प्रतीक भालेराव को बुलाया गया गेंदबाजी के लिए। मिस टाइम स्ट्रोक, गेंद हवा में, फील्डर दौड़ने की कोशिश में, और क्या कैच लपका है नितिन बेन ने, क्या लाजवाब रनिंग कैच लपका है नितिन बेन ने। स्क्वायर लेग अंपायर के पीछे मुझे लगता है लगभग 30 यार्ड सर्कल के पास दौड़कर ये कैच लपकने में सफल हुए हैं नितिन बेन। नितिन बेन जब भी मैदान में होते हैं हमेशा अपने आप को बिजी रखते हैं, अपने दिमाग को बिजी रखते हैं, कैलकुलेशन लगाकर क्रिकेट खेलते हैं नितिन बेन। सेम उस तरह से जैसे चेन्नई सुपर किंग्स में कप्तान भले ही जडेजा हुआ करते थे, लेकिन सारा खेल चलता था धोनी के माइंड से। कुछ ऐसा ही यहां पर त्र्यंबकराज के साथ। प्रतीक की अगली गेंद नए बल्लेबाज के लिए, घुमाया गेंद को, फाइन लेग की ओर आ रही है गेंद, 1 रन कंप्लीट किया जाएगा। 48 रन। यस सर, टॉस होने जा रहा है इस समय। कैप्टन कहां है?
ठीक है, एसजी ब्लास्टर्स के कैप्टन ने टॉस जीता है अगले मुकाबले का सर्वज्ञ फाउंडेशन के खिलाफ। पुल करने वाले अंदाज में गेंद को घुमा दिया डीप स्क्वायर लेग अंपायर के ठीक ऊपर से गेंद जा रही है बाउंड्री लाइन से बाहर डायरेक्ट 6 रन के लिए। एसजी ब्लास्टर्स को अपना फैसला बताना है। अभिजीत पाटिल हो तो येऊन गेला ना। गेंद पहुंच रही है गली की दिशा में, एक ही रन मिलेगा। 55 रन इस समय स्कोर और एक गेंद की फॉर्मेलिटी पूरी करने वाले हैं प्रतीक। सिर्फ एक गेंद बची है इस मुकाबले में। 49 रन से मुकाबले पर कब्जा जमा लिया है त्र्यंबक राज टाइगर्स ने। बैक टू बैक दोनों मुकाबले जीत लिए हैं और एक बार फिर पहले मैच की तरह भी इस मुकाबले के भी मैन ऑफ द मैच बने हैं प्रवीण अय्यर। सोलह गेंदों में 59 रनों की पारी, कप्तानी पारी खेलने वाले ऑलराउंडर खिलाड़ी प्रवीण अय्यर को एक बार फिर मैन ऑफ द मैच का पुरस्कार देकर सम्मानित किया जाएगा। मैं प्रवीण से विनती करूंगा प्लीज आप मंच पर आ जाएं।